हा काय दे कुणाचं खाऊ याचे अंजला खाते आणि याचे पण तुला असं खाते इचू नो बस इचू बस इचू थँक्यू इचू मग इचू इचू इचू. तर या दोघींसोबत थोडीशी दंगामस्ती झाली की मग थोडंसं बसले काम करत. जसं वेळ मिळेल ना तसं मी काम करत बसते. तर आज आहे सोमवार, तर शनिवार रविवार मी सुट्टी घेतली होती. तर फुल टाईम सुट्टी तर तशी मी घेत नाही, बट थोडंसं कॉल्स वगैरे आहेत ना तर ते मी अटेंड नाही करत. थोडंसं फ्री राहायचा प्रयत्न करते. काय अर्जंट कॉल्स वगैरे असतील तर टीम मेंबर्स आहेत तर ते रिसिव्ह करतात. तर भरपूर असे व्हॉट्सॲपचे आहेत तर ते आले होते आणि मग भरपूर वेगवेगळे त्यांचे रिप्लाय, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, त्याचे वेगवेगळे सॉल्युशन्स असतात, तर ते करत बसले. त्यानंतर वेबसाईटवरती बेसिकचा आपला जो इंग्लिशचा क्लास आहे, म्हणजे बेसिक इंग्लिश जो आहे ना तर तो पण चालू झालेला आहे. त्याचे 2 लेक्चर्स होते तर ते अपलोड केले आणि थोडंसं मग काय काय काम करायचं तर ते बघत बसले. तर हे आहेत माझे स्टुडंटचे बुक्स. बॅचला किती स्टुडंट्स असतात ना तर त्यांचे रजिस्ट्रेशन्स आहेत. एक बसलीये कोच वरती आणि दुसरी ताकद लावून तिला ढकलतीये. तर या दोघींमध्ये दिवस कसा जातो, कसा चालू होतो आणि कसा संपतो त्याचं काहीच कळत नाही. वरून आपलं कामाचं वर्कलोड तर जसं सगळ्यांना असतं तर त्याच पद्धतीनं असतं. तर इंग्लिशचा जो लेवल 2 आहे ना तर त्याच्यामध्ये ग्रॅमरचा जो पार्ट आहे तो कंपल्सरी ऍड करावा लागतो. तर आजचा टॉपिक होता वर्ब. तर मोस्टली माझे सगळे लेक्चर्स आहेत ना तर ते मी कम्प्युटरवरतीच घेते, कारण मला थोडंसं एक्सप्लेन करायला बेटर राहतंय. बट मी म्हटलं की हा जो लेक्चर आहे वर्बचा तर थोडंसं ट्राय करूयात आपण व्हाईट बोर्डवरती शिकून. तर त्याच्यासाठी मी स्पेशली हा जो लेक्चर आहे तर माझ्या वेबसाईटवरती पण हा जो लेक्चर आहे ना तर तो व्हाईट बोर्डवरतीच केलेला आहे आणि अशा पद्धतीनेच तो लेक्चर मी रेकॉर्ड पण केलेला आहे. तर ऍक्च्युली 2 दिवस व्हिडिओज पोस्ट करायचं म्हणत राहून गेलाय. तर ऍक्च्युली काय झालं होतं तर ते सांगते. तर आपला जो मेन चॅनल आहे ना क्षितिजा भाट, तर त्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ अपलोड केली होती सहजच अशी की 10 युट्यूबर्स मोठे आणि त्याचा जो इन्कम आहे तर तो मी त्याच्यामध्ये सांगितला होता. ती व्हिडिओ गेली 50,000 व्ह्यूजला आणि त्यानंतर त्याचाच मी एक पार्ट 2 बनवला. तर त्याचे पण व्ह्यूज जे आहेत तर ते आय थिंक आता 15,000 क्रॉस झालेले आहेत. तर या 2 व्हिडिओजमुळे काय झालं, चॅनलला माझ्या लाखांना व्ह्यूज आले 2-3 दिवसांमध्येच. आणि त्यामुळे काय झालं तर इन्क्वायरीज पण आले युट्यूबच्या मास्टर क्लाससाठी. तर त्यामुळे भरपूर कॉल्स आले, भरपूर व्हॉट्सअप मेसेजेस आले. तर म्हणजे असं कधी कधी होतंय ना की खूप इन्क्वायरी झाल्या आणि आपण हँडल करू शकत नाही. तर काय किती हॅपी व्हावं की सॅड व्हावं कळत नाही. तर मी खूप रिअली हॅपी आहे, ग्रेटफुल आहे ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडत आहेत त्याच्याबद्दल. बट थोडंसं वर्कलोड जो आहे ना तर तो जास्त येतोय आय थिंक. तर वर्कलोड असावा त्याच्यासाठी मी किती प्रयत्न करत असते की फोन यावे, इन्क्वायरीज यावे आणि यस फायनली तो दिवस आला. तर ते म्हणतात ना की जब उपरवाला देता है तो छप्पर फार के देता है. तर त्याच पद्धतीने काहीतरी झालं आणि रिअली आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. आणि काय झालं ना आता 1 तारखेला सुद्धा बॅचेस चालू झाल्यात ग्राफिक्सच्या, स्पोकनच्या आणि आता 15 तारखेला पण चालू होत आहेत. ग्राफिक डिझायनिंगच्या पण चालू होत आहेत, स्पोकनच्या पण चालू होत आहेत. आणि आता वेबसाईट माझी आहे पण अजून काय झालंय त्याच्यामध्ये ती सेमी ऑटोमॅटिक आहे. जसं आपलं वॉशिंग मशीन कसं सेमी ऑटोमॅटिक असतं, त्याच्यामध्ये कपडे डिटर्जंट वगैरे सगळं घालावं लागतं. तर त्याच पद्धतीने काय आहे माझा डाटा तयार आहे वेबसाईटचा, पण त्याच्यामध्ये अजून स्टुडंट रजिस्ट्रेशन जे आहेत ना तर ते मी मॅन्युअलच ठेवले होते. पेमेंट कलेक्शन जे आहे तर ते पण मी मॅन्युअल ठेवले. स्टुडंट्सना अजून थोडंसं फॅमिलियर झालेलं नाहीत स्टुडंट्स, त्यामुळे ते सुद्धा कॉल करतात मॅडम असं नाही तसं काय होतंय, लॉग इन होत नाही वगैरे असं. तर ते कॉल्स येतात स्टुडंट्सचे कंटिन्युअसली. अजून एक खूप छान अशी गुड न्यूज लवकरच येणार आहे, कारण आपल्या चॅनलवरती ना लवकरच 10,000 सबस्क्रायबर्स क्रॉस होणार आहेत. खूप कमी गॅप राहिलेला आहे आता आणि त्याचं काहीतरी चांगलं सेलिब्रेशन आपण करू. केक कटिंग वगैरे मला पर्सनली नाही आवडत कुठलं सेलिब्रेशन, तर काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक आणि आपल्यासोबत समाजाला सुद्धा त्याची हेल्प व्हावी असं काहीतरी करायचं. तर असं माझं नियोजन आहे 10,000 सबस्क्रायबर्सला. तर आय थिंक लवकरच होतील. आता ह्या 2-3 दिवसांमध्ये होऊन जातील. ज्या स्पीडने माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत ना तर त्या स्पीडने तुम्हाला सांगते की होऊन जातील 2-3 दिवसात. आणि नक्कीच मी ती न्यूज आहे तर ती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन. ऑफिशियली आपलं maulibusiness.com जी वेबसाईट आहे ना तर ती सुद्धा लॉन्च करायची आहे. आता थोडंसं गडबडीत सगळे प्रोसेस चालू केलेले आहे, बट ऑफिशियल लॉन्च
लॉन्चिंग जे आहे त्या वेबसाईटचं तर ते अजून बाकी आहे. तर ते मी सगळं जे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्यापैकी असे भरपूर कॉन्टेंट क्रिएटर असतात ज्यांना निगेटिव्ह कमेंट्स आले की कॉन्फिडन्स लो होतो, पुढे कुठले व्हिडिओज करण्याची इच्छा होत नाही. तर जे कंडिशन्स आहे, आपली जी बॉडी आहे किंवा आपल्यासोबत ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या जशा आहेत तर तशा आपण त्यांना व्यवस्थित एक्सेप्ट केलं ना तर आय थिंक कुठेच आपला कॉन्फिडन्स जो आहे तो लूज होत नाही. उलट जे निगेटिव्ह कमेंट करतात एकतर त्यांना इग्नोर करा, दुसरे एक ऑप्शन नाही आहे, एकतर कमेंट डिलीट करून टाका जर आपल्याला तेवढी ताकद नसेल, नाहीतर मग त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या. हे 2 ऑप्शन्स आहेत, त्यातलं कुठलंही करू शकताय. तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही ती कमेंट डिलीट सुद्धा करू शकताय किंवा त्याला उत्तर सुद्धा देऊ शकताय, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचे पुढचे फाटे जे आहेत तर ते फुटणार नाहीत. पण याच्यामुळे कुठली निगेटिव्ह कमेंट आली म्हणून आपला कॉन्फिडन्स लो करायचा नाही किंवा आपले व्हिडिओ स्टॉप करायचे नाही, कारण द शो मस्ट गो ऑन. तर